तर सर्वांना जय भीम नमो बुद्धाय. हो. सगळ्यांचं इथं स्वागत आहे. आज विशेष दिवस आहे. 13 ऑक्टोबर. आणि 13 ऑक्टोबर 1935 साली बाबासाहेबांनी जी ऐतिहासिक घोषणा केली, येवले येवले या ठिकाणी, त्याचा हा एक प्रकारे स्मृती दिन आहे. त्याचा स्मरण दिन आहे. आणि येवला जिल्हा नाशिक, नाशिक किंवा नाशिक म्हणतात. तर नाशिक जिल्ह्यातल्या येवले ठिकाणी त्यांनी जी घोषणा केली, त्या घोषणेतले ती घोषणा वेगळ्या पद्धतीनं लोकांसमोर प्रसिद्ध आहे. पण प्रत्यक्ष बाबासाहेबांचे जे शब्द आहेत त्याला धरून ते मी या ठिकाणी थोडस मला वाचून दाखवतो. थोडा म्हणजे मुख्य त्यातला सार, त्यांच्या त्या भाषणातला सार, 13 ऑक्टोबरच्या भाषणाचा सार. कारण तो जो काळ होता, तो जो पिरियड होता, त्यावेळच्या ज्या घडामोडी होत्या, त्या घडामोडी ऐतिहासिक होत्या. त्या घडामोडी ज्याला आपण टर्निंग पॉइंट म्हणतो. म्हणजे अं, बाबासाहेब आपल्या कार्याचं, आपल्या सामाजिक कार्याचं बाबासाहेब आपल्या सामाजिक कार्याला एक नवीन वळण देणार होते. आणि ते वळण का देणार होते? तर यातना, त्याचं मुख्य कारण जे होतं ते यातना, त्यांच्या स्वतःच्या यातना आणि समाजाच्या यातना. आणि त्या यातना इतक्या भयंकर होत्या की त्यांना तो टर्न घ्यावा लागला. त्यांना ते नवीन वळण, नवीन मार्ग त्यांना विचारात घ्यावा लागला. तेव्हा त्यांनी मार्ग नक्की केला नव्हता. म्हणजे किमान सामाजिक पातळीवर तरी त्यांनी तसं जाहीर केलं नव्हतं. त्यांच्या मनात असेल, पण त्यांनी एक निर्णय घेतला होता की आपल्याला हा जुना मार्ग बदलायचा आहे, जुनी जीवन पद्धती बदलायची आणि नवीन पद्धतीमध्ये यायचे. नवीन नवीन वाटेने यायचे. बाबासाहेबांचे आवडते शब्द, आम्हाला आमची वाट मिळाली आहे. तर नवीन वाट आहे आणि आमच्या वाटेने आम्ही जाणार. आता ही नवीन वाट म्हणजे बाबासाहेबांनी स्वतः तयार केली नव्हती. ती आधीच बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी, आता त्याला 2500 वर्ष नसतील झाले, 2500 वर्षाला साधारण 15 वर्ष कमी होते. 55-56 साली 2500 वर्ष पूर्ण होत होते. हे भाषण जे आहे हे 35 सालचं आहे, येवल्याचं भाषण. आणि याच्यामध्ये अं, सगळं यातनांचं बॅकग्राऊंड आहे. सगळं सगळे ऐतिहासिक ज्याला संदर्भ आहे बाबासाहेबांच्या या भाषणाला, याला ऐतिहासिक संदर्भ आहे. ऐतिहासिक दुखणं आहे एक प्रकारे. आणि त्याला जी परिस्थिती कारणीभूत होती, त्याच्यातूनच बाहेर पडायचं बाबासाहेबांना आता म्हणजे असं त्यांनी पक्का निर्धार केला होता. त्यांनी ठरवलं होतं की आता बस, आता बस झाला आता. आणि ती घोषणा करताना, ऐतिहासिक घोषणा करताना त्यांनी काही फार थोडक्यात त्यांनी ते हे मांडलेलं आहे. छोटं भाषण आहे.
भाषण फार मोठं नाही, पण ती घोषणाच आहे एक प्रकारे. ती घोषणा देण्यासाठी, जाहीर करण्यासाठी जणू काही ते त्या ठिकाणी आले होते. कुठे? येवल्याला. आदल्या दिवशी ते नाशिकला होते 12 ऑक्टोबरला. 12 ऑक्टोबर 35ला त्यांनी तिथूनच त्या मिटिंगा वगैरे घ्यायला सुरुवात केली होती. आणि मग 13 ऑक्टोबरची तयारी पण त्यांची चालली होती. 12 ऑक्टोबर 35ला विदगाव नाशिक रोड इथे त्यांनी एका वाचनालयाचं उद्घाटन केलं. आणि तिथे नेहमीचा त्यांचा आवडीचा संदेश पण त्यांनी तिथं दिला. तुम्ही स्वावलंबी व्हा, स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या प्रगतीचे कार्य करा. आणि एक धोकादायक परिस्थिती पण असावी त्यावेळेला. म्हणून ते म्हणतात की माझे बरे वाईट झाले, तर माझ्या मागे चळवळ चालवण्यास लोक तयार झाले पाहिजेत, असं तिथे एक छोटासा संदेश पण देतात. त्याची सगळ्या ह्या नोंदी ज्या आल्या त्या अं, त्यावेळच्या पेपरमध्ये, जनता पत्रामध्ये पण आलेल्या आहेत. आणि इतरांनी पण विविध वृत्त म्हणून इतरत्र ते दिलेलं आहे. बहुतेक विविध वृत्त म्हणजे जनता पत्रातलंच असेल, जो बाबासाहेबांचा पेपर होता. आणि चांगदेव खैरमुडे यांनी जे बाबासाहेबांचं चरित्र लिहिलं, त्याच्यात पण काही अ, संदर्भ आलेले आहेत. तर ते संदर्भांचं संकलन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र जे पुस्तक आता आहे माझं, हे फाटलं जरा पुस्तक. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं जे 18वा खंड आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस, व्हॉल्यूम 18, पार्ट 1. तर व्हॉल्यूम 18 म्हणजे 18वा खंड जो आहे, याचे 3 भाग आहेत: पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3. त्यातलं पार्ट 1 मध्ये, आणि ही सगळी भाषणं आहेत, मराठी भाषणं आहेत ही सगळी, 1920 सालापासून 1956 सालापर्यंत. अं, तर या पहिल्या खंडामध्ये 36 सालापर्यंतची भाषणं आहेत. या 36 सालापर्यंतच्या भाषणामध्ये जे 36चं जे मुख्य, जे महत्वाचं आणि ऐतिहासिक भाषण आहे ते, मुक्ती कोण पथे, किंवा धर्मांतर का, कशासाठी आपण धर्मांतर करतोय, हे समजावून सांगण्यासाठी त्यांनी ती मुंबईला जी सभा घेतली होती, नायगावला. तिथं मुक्ती कोण पथे किंवा धर्मांतर का, धर्मांतर का, कशासाठी, हे समजावून सांगण्यासाठी ती परिषद त्यांनी भरवली होती. म्हणजे धर्मांतर करणं पक्क केलं होतं, पण का करायचं धर्मांतर? मग त्याचं सगळी त्यांनी पार्श्वभूमी त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. तर मुक्ती कोण पथे हा एक आपला अभ्यासाचा विषय आपण थोडासा पाहिलेला आहे, आधी पाहिलेला आहे. आणि तो पुन्हा पुन्हा पाहण्याचा विषय आहे तो. पण त्या धर्मांतर का हे सांगण्याच्या आधी, 1 वर्ष आधी, 1 वर्ष नाही, अं, हा ऑक्टोबर ऑक्टोबरचं हे भाषण आहे येवल्याचं. आणि 31 मे 1936 मुंबईचं भाषण, म्हणजे साधारण 7 महिने अगोदर. 7 महिने अगोदर येवल्यामध्ये त्यांनी महत्वाची जी घोषणा केली, त्यातले जे शब्द आहेत, ते शब्द फक्त मी तुम्हाला अं, त्यांच्या भाषेत, म्हणजे जसं नोंद झालेली आहे, ते मी आपल्याला सांगतो. दुर्दैवाने, ते काय म्हणतात: दुर्दैवाने अस्पृश्य हिंदू असा डाग घेऊन मी जन्माला आलो. पण ती गोष्ट माझ्या स्वाधीन नव्हती, माझ्या हातात नव्हती. परंतु तथापि हा नीच दर्जा झुगारून देऊन झुगारून देऊन ही स्थिती सुधारणे मला शक्य आहे, आणि ते मी करणारच. याबद्दल मुळी शंका नको, संशय नको. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो,
की हिंदू म्हणून घेत मी मरणार नाही. म्हणजे हीच घोषणा, हिंदू हिंदू म्हणून मी जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही, या टायटल खाली पुढे ती घोषणा प्रसिद्ध झाली. पण त्यातले ऍक्च्युअल शब्द जे होते ते असे होते की, दुर्दैवाने अस्पृश्य हिंदू असा डाग घेऊन मी जन्माला आलो. शब्द फार जळजळीत आहेत. आणि ते पुढे म्हणतात की ती गोष्ट माझ्या हातात नव्हती. म्हणजे आपण जे आता आपल्या अभ्यासात आपण म्हणतोय की आता अनात्मचा अभ्यास करताना, की आपल्याला आपला जन्म आठवत नाही आणि आपल्याला आपला जन्म माहीत नाही, त्यामुळे जन्माबरोबर आपलं काय काय आलं आपल्याला माहिती नाही. तर बाबासाहेबांच्या या घोषणेचा किंवा या आपण म्हणून संदेशाचा मतितार्थ तोच आहे की जन्म आपल्या हातात नाही, जन्माबरोबर काय आलं हे आपल्याला माहिती नाही. जे जे काय आलं ते जे आपलं चित्त धारण करतं, आपलं मन धारण करतं संस्कारामुळे, ते पाठीमागून आलेलं आहे आणि तेच घेऊन आपण जगत असतो. आणि तोच संदेश इथं आहे की मी डाग घेऊन जन्माला आलो, अस्पृश्य हिंदू. म्हणजे आता महार, त्याच्यातला अस्पृश्य अनेक आहेत, त्यातला अस्पृश्यांमधला एक जो वर्ग आहे ज्याला महार म्हटलेला आहे. आणि तो डाग आहे असं ते म्हणतात. तो डाग घेऊन मी जन्माला आलो. फार जळजळीत शब्द आहेत आणि कसं वास्तववादी शब्द आहेत. आणि पुन्हा ते सांगायला घाबरत नाहीत. सांगायला ते जाहीर बोलायला ते घाबरत नाहीत. काही माणसं विचार करायला पण घाबरतात, ते जाहीर बोलायला पण घाबरत नाहीत. तर हा फार मोठा फरक आहे. परंतु वास्तव त्याला स्वीकारता येतं, तोच पुढे जाणार. आणि बाबासाहेबांना स्वतः पुढे जायचं होतं आणि लोकांना, समाजाला, कोट्यावधींना पुढे न्यायचं होतं. त्यामुळे जे बेधडक विधान केलेलं आहे आणि याचा सगळ्या भारतावर परिणाम झाला, या घोषणेचा, या वाक्याचा सगळ्या भारतावर परिणाम झाला. सगळीकडे हल्लं सगळं वातावरण. एखादा भूकंप कसा होतो तसा भूकंप झाला आणि मोठमोठे नेते पण हल्ले त्या काळातले. गांधी सावरकरांसारखे सगळे नेते हल्ले त्या काळात. आणि सगळा समाजच हल्ला. तर हे काय बोलले हे? अस्पृश्य हिंदू असा डाग घेऊन मी जन्माला आलो. माझ्या हातात नव्हतं ते. पण तो नीच दर्जा झुगारून ती स्थिती सुधारणं मात्र माझ्या हातात आहे, मला शक्य आहे आणि मी ते करणार. आणि बघा, भाषा भाषा कशी व्यक्तिगत आहे. इथे व्यक्तिगत भाषा वापरली. बोलतात लोकांशी, समाजाशी, पण ते आधी स्वतः स्वतःपासून सुरुवात करतात. फक्त शिकवत नाहीत, भाषण नाही देत. कृतीची भाषा आहे ही. ही भाषा जी आहे कृतीची, ही भाषणाची भाषा नाही, ही कृतीची भाषा आहे. आणि नुसतीच कृतीची भाषा नाही, तर ही अस्तित्व जे आहे, जीवन जे आहे, म्हणजे ज्याला आपण जन्म, जरा, व्याधी, मरण, जगणं ज्याला म्हणतो, जीवन, त्या जीवनाशी संबंधित ही भाषा आहे आणि व्यक्तिगत भाषा आहे. आणि एक जळजळीत सत्य, वास्तव, ज्याच्याबद्दल विचार करायला पण माणसाला नको वाटतं, कारण ती अप्रिय गोष्ट आहे. ही अप्रिय गोष्ट आहे. ही अप्रिय गोष्ट बोलायला काय, विचार करायला पण माणूस घाबरतो. आणि तिथंच खितपत पडतो. त्याच्यामुळे जो विचार करायलाच घाबरतो, तो मनोधम्माने स्वती नाही, भान नाही. त्याच्यामुळे ते कळतही नाही काय चाललंय ते. आणि कळालं तर बोलायला घाबरतो, विचार करायला घाबरतो. विचार करायला घाबरतो, बोलायला तर आणखीन घाबरतो. आणि चार चौघात बोलायला तर जास्तच घाबरतो. आणि त्याच्यामुळे तिथंच खितपत पडतो. आपलं रेकॉर्डिंग चालू आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळं
बाबासाहेबांचे शब्द आपल्याला तर काय बोलायचं नाही डायरेक्ट, कारण आत्ता ती वेळ पण तसे दिवस पण नाहीत. पण ही घोषणा देताना, हे बोलताना, याच्यात किती यातना दडलेल्या आहेत. या यातना त्यांनी त्या मुंबईच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत. धर्मांतर का, किंवा मुक्ती कोण पथे. मुक्ती कोण पथे, कोणत्या मार्गाने मुक्ती. आता इथं पण बुद्धांचे शब्द, बाबासाहेबांचे शब्द यांच्यात फार साम्य आहे. बुद्ध विमुक्ती म्हणतात, चेतो विमुक्ती, चित्तापासून विमुक्ती, कारण हे सगळं चित्तात दडलेलं आहे. या यातना सुद्धा चित्तामध्ये दडलेल्या आहेत. त्याला आपण वेदना जाणीवा म्हणतो. ह्या चित्तामध्ये दडलेले आहेत. हे विचार मनोधम्मांमध्ये बाबासाहेबांच्या दडलेले आहेत. अस्पृश्य हिंदू असा डाग घेऊन मी जन्माला आलो, ती गोष्ट माझ्या हातात नव्हती. पण मी तसं मरणार नाही. तसं तर मी मरणार नाही. तर हे जे आहे, हे सगळं आपण आपण आता आपल्या अभ्यासाचा जो रोख आहे, जी दिशा आहे, ती बुद्ध धम्म आहे. बुद्धांचा धम्म आहे, बाबासाहेब आहेत, आणि आपण आहोत. बुद्ध आहेत, बाबासाहेब आहेत, आणि आपण आहोत. हा. अनिल, थोडं हे करा, माईक बंद करा. तर हा त्रिकोण आपण साधतोय. आपण, बुद्ध आणि बाबासाहेब, कारण हे तिन्ही इंटरलिंक विषय आहेत. आणि याचं थोडस तारतम्य ठेवून, एक बॅलन्स ठेवून, आता इथून पुढचा काळ जो आहे, तो जर आपण एक प्रकारे क्रिएट केला. कारण हे बऱ्याच वेळेला आपण पाहतो की एक तर लोक बुद्धांची भाषा बोलतात, बाबासाहेबांची भाषा सोडून देतात. काही लोक बाबासाहेबांची भाषा सोडतात आणि बुद्धांची भाषा वापरतात. काही लोक बाबासाहेब आणि बुद्धांची भाषा, दोन्ही भाषा वापरतात, पण हो स्वतःला सर, हो. सोडून देतात. हा. हो, बरोबर एकदम. हा. दोन्ही भाषा वापरतात आणि स्वतःला सोडून देतात, जणू काय आपला काय संबंध नाही याच्या ठिकाणी. आपल्याला तसं नाही करायचं. आता हा काळ असा आहे की स्वतःला सोडून आपण किती बाकीच्या गोष्टी बोलत राहिलो, तर ते झालं बोलून आतापर्यंत. आणि बाबासाहेबांची जी बोलण्याची भाषा आहे, ही बघा स्वतःपासून सुरुवात आहे. आणि नेमकी तीच गोष्ट आपण विसरून जातो. आपल्याला वाटतं बुद्ध धम्माचं काम करणं आणि बाबासाहेबांचं काम करणं म्हणजे नुसता अभ्यास करणं आणि भाषणं देणं, आणि आणि जे इतरांनी काय सांगितलंय त्याप्रमाणे करणं, ध्यान करणं, आणि आणखीन काय काय करणं, त्याला आपण महत्त्व देतो. आणि नेमकं एकच महत्त्वाची गोष्ट विसरून जातो, जी सगळ्यात आधी महत्त्वाची आहे. ते म्हणजे आपण स्वतःला विसरून जातो. म्हणून ती सती नाही, स्वतःची सती नाही, स्वतःचं भान नाही, स्वतःबद्दलची जागृती नाही. आपल्या स्वतःशी संबंध नाही, म्हणजे आपल्या कायाशी संबंध नाही, आपल्या वेदना जाणीवांशी संबंध नाही, आपल्या चित्ताशी संबंध आहे, आपल्या मनामध्ये काय चाललंय त्याची त्याचं भान नाही. कारण नाही, सती नाही, जागृती नाही, हाच एकच त्याचं उत्तर येतं शेवटी. आणि बाबासाहेब हे जागृतपणे सगळं बोललेले आहेत, काम केलेलं आहे. स्वतःला विसरून कधी ते जनतेसाठी काम करायचे म्हणजे स्वतःला विसरून नाही ते चालले. स्वतःपासूनच सुरुवात केली त्यांनी. स्वतःलाच आधी घडवलेलं आहे. स्वतःची मनोभूमिका व्यवस्थित तयार केलेली आहे. आणि त्याच्यामुळे ती एक, विचारांमध्ये ती एक स्पष्टता आहे. विचारांमध्ये गोंधळ नाही. आपण बहुतेक कार्यकर्ते आपण आपल्यातच गोंधळलेले असतो. आपलंच आपल्याला काही कळत नाही, काय विचार करतो आणि काय बोलतो आणि कशाचा प्रचार करतो आणि काय सांगतो. आपल्यालाच कळत नाही. आणि आपण
सामाजिक कार्य करतो, धार्मिक कार्य करतो, म्हणतो आपण बाबासाहेबांचं काम करतो. फार मोठा भ्रम आहे. म्हणून हा जो बेसिक विषय आहे ना जागृतीचा, हा पण बुद्ध, बाबासाहेब आणि आपण ह्याच्यामधला कॉमन विषय आहे, समान विषय आहे. तर ह्या जागृतीला बाबासाहेबांनी काय किती महत्त्व दिलं त्याचं ही घोषणा त्याचं एक उदाहरण आहे. स्वतःपासून सुरुवात आहे. मी डाग घेऊन जन्माला आलो, म्हणजे माझा जन्म आणि त्याचे झालेले परिणाम ही माझी जबाबदारी आहे. आणि आपण असे स्पेशल लोक आहोत, असे विशेष लोक आहोत, की आपला डाग फार स्पेशल आहे. अस्पृश्यांचा डाग हा फार स्पेशल डाग आहे आणि तो नकोसा डाग आहे. आणि तो लवकर निघण्यासारखा नाही. तो लवकर निघण्यासारखा नाही, कारण त्यानं आपल्या चित्तावर, आपल्या मनावर इतका खोल परिणाम केलेला आहे, खोल घाव केलेला आहे, की तो आपण सहजासहजी तो घाव आपण बुजवू शकत नाही. किंवा त्याच्या आता काही काही घाव जरी बुजलेले असले तरी वर खपली आहे आणि आतमध्ये सल आहे. वरती घाव भरल्यासारखा वाटतो पण आतमध्ये सल आहे. म्हणून ही आता आंदोलन वगैरे जी चालतात ती, किंवा बाबासाहेबांच्या काळात तर ती जखमाही उघड्याच होत्या, सलय होती, जखमाही उघड्याच होत्या. त्याच्यावर उपचार करणार कोणी नव्हतं डॉक्टर आपल्याला दुसरं. एकच डॉक्टर सापडले, बाबासाहेब. आणि त्यांना स्वतःची जखम बरी करायची होती आणि त्यांना कोट्यावधींच्या जखमाही पण बऱ्या करायच्या होत्या. तर अशी भाषा आहे. त्यामुळं याच्यामध्ये फार फार मोठं शल्य आहे, शल्य, सल आहे. तर ती सल त्याच्यात दिसते. डाग घेऊन मी जन्माला आलो, अस्पृश्यतेचा डाग घेऊन मी जन्माला आलो. तर तसं मरणार नाही. ते माझ्या हातात आहे. जन्म हातात नाही, मरण पण हातात नाही, पण जगणं हातात आहे. आणि मी असाच मरणार नाही. तर आपल्यासाठी पण संकल्प बनलाच पाहिजे, असा हा संकल्प आहे. आता ते ज्याने त्याने बघायचे आपल्याला कसं मरायचंय, कसे जन्माला आलो हे आपल्या हातात नव्हतं. आणि आता हे हातात आहे, कसं मरायचंय. असंच मरायचंय का? आणि नीट मरायचं असेल तर जागं व्हावं लागतं, सतीमध्ये यावं लागतं, जागृत व्हावं लागतं. असा हा संदेश आहे. त्यामुळे आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. हम्म, संदीप त्रिभुवन सरांनी सांगितलं की आजच्या दिवशी याच्याविषयी काहीतरी आपण चिंतन करूया. तर आपलं चिंतन या निमित्तानं जरी होत असलं तरी हे चिंतन आपलं कायम चालू राहिलं पाहिजे. म्हणजे मी तरी हे विषय विसरत नाही. म्हणजे बुद्ध धम्म काही दिवस तो एक झाला माझ्याकडून, तो प्रमाद, ती चूक झाली. आणि ते होते तिचे, ती चूक करावीच लागते. कारण एक अभ्यास करताना दुसरा आपल्याला करता येत नाही. हे, कारण आपली जी काही बौद्धिक क्षमता आहे, जी काही आपली समज आहे, ती मर्यादित असते. आणि मर्यादित असल्यामुळं आपण एक वाट सापडली का तिकडेच पळतो आणि इकडची वाट विसरतो. तसं कधी कधी बुद्ध धम्माची वाट जेव्हा सापडली, लक्षात आली, तर बाबासाहेबांवरचा फोकस थोडासा कमी झाला. त्याच्या आधी बाबासाहेबांवर फोकस होता, तर बुद्धांवरचा कमी होता. नंतर बुद्धांकडे फोकस आला बुद्ध धम्मावर, तर बाबासाहेब कमी पडले.
नंतर बाबासाहेब आणि बुद्ध दोन्ही लक्षात यायला लागले. तर तिसरीच महत्वाची गोष्ट लक्षात आलेली, अरे मी हरवलोय. मी स्वतः गाफील आहे. मी अभ्यास करतोय, हाय करतोय, तोय करतोय, तिकडे ध्यान साधना करतोय, शिबिर करतोय, प्रचारही करतोय. 45 वर्ष चाललंय. आणि काही ज्या त्रैलोक्य बौद्ध महासंघ किंवा नंतर भारतीय बौद्ध महासभा आणि काही काही दिवस विपස්සनेच्या प्रवाहात आहे सगळ्याच्यात थोडंसं थोडंसं आता भारतीय बौद्ध महासभेत आम्ही कमी राहिलो. फार सक्रिय नाही राहिलो, परंतु राहिलो. बौद्धाचार्य आणि श्रामणेर जे काही बेसिक गोष्टी होत्या त्या केल्यानंतर लक्षात आलं की अजून बरंच करायचं बाकी आहे. त्रैलोक्यमध्ये बराच काळ घालवला मी, 1983 पासून जवळपास 2000 पर्यंत. आणि आणखीन पुढे 1 2 3 वर्ष त्यात वेळेला मग विपස්සनेच्या याच्यात प्रवाहात आलो. 2 4 वर्ष तिथं पाहिलं आणि तिथे मी विसरून गेलो स्वतःला. तो वेगळाच विषय आहे. त्रैलोक्यमध्ये असताना एन्जॉय, प्रचाराच्या नावाखाली अभ्यास अभ्यास खूप झाला. अभ्यास केला काही वेगळ्या प्रकारच्या साधना, कारण युरोपियन लोकांचं मार्गदर्शन. आणि युरोपियन लोक हे अभ्यासू आहेत, संशोधक आहेत. तर त्यांचा बुद्ध धम्म जो आहे तो अभ्यासातून निर्माण झालेला, संरक्षितांच्या अभ्यासातून निर्माण झालेला तो त्यांचा बुद्ध धम्म आहे. आणि तो पाश्चिमात्य वळणाने जाणार आहे जास्त, कारण तिथूनच त्याची सुरुवात झालेली आहे. आणि ते स्वतः युरोपियन होते, त्यामुळे ते होणारच होतं. माणूस ज्या ठिकाणी जन्म घेतो तिथूनच त्याची सुरुवात होत असते. इथं बाबासाहेबांना लागू आहे ते संरक्षितांना लागू राहणार. तर त्यांनी जी काही चळवळ सुरू केली, मग त्याच्यात मी ब्रह्मचारी राहिलो. अजूनही त्या तसा म्हणजे काय म्हणतात, अं, रीतसर रीतसर बाहेर नाही. पण बाहेर आणि आत असा विषय माझ्या डोक्यात नाही. कारण आपला तो विषय नाही. संस्था किंवा संघटना हा विषय नाही. आपला विषय जो आहे तो अं, जो आपला नंतर फार उशिरा लक्षात येतो, तो आपला विषय आहे आपण. जसं मी अस्पृश्य हिंदू म्हणून तो डाग घेऊन जन्माला आलो, म्हणजे मी आपला आपण हा पहिला विषय असतो, असला पाहिजे. त्यातच भान असलं पाहिजे की आपण कोण आहोत आणि कसं जगतो, आणि आपली पार्श्वभूमी काय, आपलं आपलं बॅकग्राऊंड काय, आपण कोणत्या जातीत जन्माला आलो, हा पण फार महत्वाचा विषय आहे, कारण त्याचा परिणाम झालेला आहे. आणि या बाबासाहेबांच्या भाषेत तर तो डाग आहे. आणि तो परत डाग आहे म्हणजे धुवायचा आहे तो. कारण डाग माणसाला सहन होत नाही. आता माझ्या बघा, मागे एक काय आलं, बोर्डवर लिहिता लिहिता माझ्या ह्याच शर्टावर, त्या पांढऱ्या नेहरू शर्टावर त्या शाईचा डाग पडला. त्याला आता जवळपास वर्ष झाले. तर तो डाग जो आहे तो इतका घट्ट झाला आहे, आता इथं याच्यावर दिसतोय बघा, इथे दिसतो माझ्या शर्टावर डाग पडले ते. आता ते इथं दिसत नाही. पण हे डाग मला नेहमी ते, अरे हे पांढऱ्या शर्टावर काळा डाग आहे. पण तो निघेना तो. त्याला बरंच काय काय केमिकल लावलं, काय काय लावलं, नाही निघा. तर- आणि ते पांढऱ्याच्यावर तो डाग आहे, त्यामुळे तो जास्त उठून दिसतो. आणि तो काढायचा आहे, तो नाही निघत, लवकर नाही निघत. तो थोडासा असा हे झालाय, धुसर झालाय, काळपटपणा त्याचा कमी झालाय. पण तो पांढऱ्यावर तो डाग जास्त दिसून येतो. तसे आपल्या चित्तावर तर दुखण्याचे डाग जे असतात ना, ज्याच्या यातना असतात ना, त्या यातना आपल्याला जास्त त्रास देतात. कारण ते स्पष्ट जाणवतं, ते दुःख यातना स्पष्ट जाणवतं. सल, त्याचं जे सल आहे, शल्य आहे, ते स्पष्ट जाणवतं. आणि ते माणसाला ते शल्य यातना सहन होत नाही. आणि मग ते काल आपण जी चर्चा केली, मासा मासा आणि पाणी, ते पाण्यातून, आता इथं तर उलट चाललंय, या पाण्यातून मी बाहेर कसा पडेल, ह्या पाण्यातून बाहेर कसा पडेल, तिथं जगणं आहे, पण डाग घेऊन जगणं आहे अस्पृश्य म्हणून.
अस्पृश्यता किंवा महार महारकी त्यावेळेला तर ते चालू होतं समाजामध्ये. महारकी, वेस्करकी, मागून खाणं, गावची सेवा करणं. ते 36च्या भाषणात सांगितले बा काही गोष्टी पुढे. धर्मांतर का, मुक्तिकोण पथेमध्ये बाबासाहेबांनी मुंबईमध्ये. तर ते महार म्हणजे काय, महार आणि महारकी म्हणजे काय, अस्पृश्य आणि अस्पृश्यता म्हणजे काय, याचे जे काही असे खोल खोल गेलेले जे घाव आहेत, आणि त्याचे जे डाग आहेत. आता हे डाग म्हणजे घाव आहेत बरं का. पण आता त्याला ते कलंक म्हणतात. कारण आता हा डाग आणि कलंक हा शब्द हा थोडा महात्मा गांधींकडून आला. का ते म्हणायचे अस्पृश्यता ये ईश्वर के प्रति कलंक है. आणि ईश्वराला ते मानत होते म्हणजे हे हम पर लगा हुआ कलंक है, हिंदू धर्म पर लगा हुआ कलंक है. बाबासाहेब म्हणले हा तुमच्यावरचा कलंक नाही आहे, हा आमच्या नरदेहावरचा कलंक आहे. तुमच्या धर्मातला कलंक, धर्माचा कलंक नाही आणि ईश्वराचा तर नाहीच नाही. हा आमच्या नरदेहावरचा कलंक आहे. तो हा डाक शब्द आहे. कारण तेच बॅकग्राऊंड आहे सगळं. कारण ते अस्पृश्यता निवारणासाठी प्रयत्न करत होते गांधीजी. पण त्यांचा त्यांचा प्रयत्न हा त्यांच्या धर्मावरचा डाग आणि ते ज्या ईश्वराला मानत होते त्या ईश्वरा प्रतीचा डाग त्यांना धुवाय का, कारण त्यांची सल ती होती. आणि आपली सल जी आहे ती आतली आहे. ते म्हणले नाही, हे आमच्यावरचा डाग आहे. आणि हा डाग असा आहे, डेंजर डाग आहे, की जन्माबरोबरच आलाय. कारण आमचे आईबाप महार होते, आमचे आईबाप अस्पृश्य होते, आणि त्यांचे आईबाप अस्पृश्य होते, आणि त्यांचे आईबाप अस्पृश्य. तर त्या अस्पृश्यतेची जी परंपरा आहे, त्या परंपरेमुळे तो डाग आमच्या मध्ये जन्माबरोबरच आला. म्हणून त्या यातना पण आमच्या बरोबर चालल्यात. आणि तो कलंक आम्हाला धुवायचा आहे. पण तो धुवायचा असेल तर तो डाग मी तसाच राहू देणार नाही. ते शल्य, ती सल मी तशीच राहू देणार नाही. ती प्रतिज्ञा आहे, तो संकल्प आहे. संकल्पामागं पुन्हा त्यांची विजन आहे, दृष्टी आहे, इतिहास आहे. हा त्रिकोण आपल्याला साधणं गरजेचं आहे. हे का आपल्याला परत लक्षात घ्यायचंय ही गोष्ट. तर मी जे सांगत होतो की मी पण कधी ह्या मार्गावर हरवलो, कधी त्या मार्गावर हरवलो, आणि दोन्ही पण मार्ग एकत्र आणले तर स्वतःला हरवलो, स्वतःच हरवलो हे लक्षात आलं. म्हटलं नाही, ही त्याच्यासाठी सेंट्रल पॉइंट जो आहे, ते तिन्ही गोष्टींचं भान राहील, बुद्ध, बाबासाहेब आणि आपण. तर तो सतीचा मुद्दा आहे, तो जागृतीचा मुद्दा आहे. पण सुरुवात स्वतःपासून आहे. मग मला एक गोष्ट लक्षात आली, बुद्ध आणि बाबासाहेबांच्या शिकवणीतला जो समान मुद्दा आहे तो सती जागृतीचा आहे, भान. म्हणून आता आपण पाहतो बाबासाहेबांच्या संदेशातले जे आणखीन महत्वाचे संदेश आहेत, जसे या संदेशासारखा जागृतीचा अग्नी तेवत ठेवा, जागृतीचा विस्तव विझू देता कामा नये. आणि ते जरी तेवढे काही ठराविक वाक्य ठराविक वेळेला जरी बोललेले असले, ठराविक संदर्भाला घेऊन बोललेले असते, परंतु त्यांच्या कार्याचं जिथं पाहावं तिथं ती जागृतीचाच मुद्दा आहे. आता हे वाक्य सुद्धा भान आहे, जगण्याचं भान आहे. हे जगण्याचं भान आहे म्हणजे सती आहे, जागृती आहे. त्यामुळं आपल्याला आधी, मला तर वाटतं, स्वतःकडे पाहिलं पाहिजे. आणि बुद्ध, बाबासाहेब हे विषय कुठे जाणार नाहीत, कारण ते आपल्या काळजात आहेत. परंतु आपला प्रॉब्लेम काय आहे नेमका, आपला प्रश्न काय आहे, व्यक्तिगत प्रश्न काय आहे? तो प्रश्न आपल्या चित्ताशी संबंधित आहे. आणि हे डागही, बाबासाहेब जो डाग म्हणतात तो चित्तावरचा डाग आहे, मनावरचा डाग आहे.
ते सल जी आहे ती मनातली सल आहे. ती बाहेर व्यक्त झालेली आहे. आणि ती सल काढणं, ते शल्य काढणं, त्या यातनातून मुक्त होणं, हे खरंच पाहिजे असेल तर तो डाग धुतला गेला पाहिजे. आणि डाग धुण्याचं सगळ्यात मोठं बाबासाहेबांनी जो मार्ग लक्षात आणून दिला, की ते सोडा, तो सागर सोडा, दुसरा सागर शोधा. मलिन सागर सोडा, शुद्ध सागर घ्या. हे काही दोन दाखवण्यासारखे सागर नाहीत. तर ते आपलं चित्त बदलण्याचा मुद्दा आहे, आपलं मन बदलण्याचा मुद्दा आहे. त्याच्यातून आपलं अस्तित्व बदलेल, म्हणजे आपलं जीवन बदलेल, मार्ग बदलतील, वाट बदलेल. वाट बदलण्याचा मुद्दा आहे बुद्ध धम्म म्हणजे. पण हे चित्त जे आहे, मन जे आहे, हे आपले संस्कार जे आहेत, हे बदलणं सोपं नाही. आतली गोष्ट जी सगळ्यात जवळची आहे ती सगळ्यात अवघड आहे. आणि बाहेरची गोष्ट ही सोपी आहे. अं, आणि ते काम करणं सोपं आहे. ते लांबचं आहे पण सोपं आहे. हे जवळचं आहे पण अवघड आहे. हे आतलं आहे, सगळ्यात आतलं आहे, सगळ्यात जवळचं आहे. चित्त आपल्या आतलं आहे, ह्या कायेच्या आतलं आहे. मन आपला, विचार प्रक्रिया आपल्या ह्या सगळ्यात जवळ वाटणाऱ्या ह्या कायेच्या आतलं आहे. याच्यापासून आपण लांब आहोत. आणि जे इंद्रियांनी आपल्याला जगाशी जोडून दिलेलं आहे, ते जग आपल्याला जवळचं आहे. म्हणून माणूस चंद्रावरचा विचार करतो, जगाचा विचार करतो, ग्रहांचा विचार करतो, बाहेरच्या अनेक विषयांचा विचार करतो, करू शकतो. आणि ते विषय जवळचे वाटतात. आणि ते आहेतच जवळचे. ते लवकर आपण धरतो, त्याचं ध्यान लवकर करतो आपण. बाहेरच्या गोष्टींचं, बाह्य गोष्टींचा आपण एक तर इंद्रियांनी त्याच्याशी कनेक्ट होतो, नाहीतर डोळे बंद करून मनानं कनेक्ट होतो. करून नाही. जेव्हा डोळे बंद होतात तेव्हा मनात ते चाललेलं असतं. आणि डोळे बंद करून पाहिले तरी ते ते जग आपल्यात असतंय. आणि ते आपल्याला माहिती नाही, म्हणजे संस्कार माहिती नाही, म्हणजे चित्त माहिती नाही, म्हणजे जाणीवा माहिती नाही, फिलिंग माहिती नाही, वेदना माहिती नाही. हे सगळं आता हा विषय हातात जो घेईल तोच, मला असं वाटतं की बुद्ध बाबासाहेबांचं काम पुढे करू शकणार आहे. नाहीतर मग जशी सगळीकडे शकलं पडलेली अशी, एका दिल के तुकडे हजार हुए, कोई यहाँ गिरा कोई वहाँ गिरा. तसं जे सगळं सगळं सगळीकडे पांगलेलं आहे बाहेरचं वातावरण, सगळ्याच पातळीवर, सामाजिक, आर्थिक, राजकीय, राष्ट्रीय, हे सगळं का पांगलेलं आहे? कारण चित्त पांगलेलं आहे. याचंच भान नाही, आपलंच भान नाही. त्याच्यामुळे आधी आपलं स्वतःचं भान आलं की मग लक्षात येतं, अरे हे पुढची गाथा आहे धम्मपदातली. दुर्निग्रहस्य लहुनो यत्थ कामनिपातिनो चित्तस्य दमतो साधू चित्तं दंतं सुखावहं. आपण चित्तवग्गोचा अभ्यास करतोय. आणि आता बाबासाहेबांच्या विषयापासून आपण जो सुरुवात केलेली आहे आजच्या 13 ऑक्टोबरच्या निमित्तानं, तो विषय आपला कंटिन्यू राहील. परंतु तो विषय आपल्याशी पण संबंधित आहे. की आपण असं स्वतःकडे पाहतोय का, हा आपल्यावरचा डाग आहे आणि आपल्याला याच्यातून बाहेर पडायचे. तो विषय आपल्या मनात आहे का? तो नाही. बऱ्याच बऱ्याच लोकांच्या, म्हणजे शिकवण्याचा मुद्दा नाही हा. हा प्रवचनाचा आणि भाषणाचा मुद्दा नाही. वास्तव जर पाहिलं ना, तर जसं मी मगाशी सांगितलं, मी पण विसरलो होतो. का का विसरतो आपण? तर हे चित्त जे आहे ना, हे चित्त पांगलेलंच असतंय नेहमी. आणि ते दोन्ही गहस, त्याचा निग्रह करणं, त्याला ताब्यात ठेवणं, त्याला जागृतपणे त्याचं अवलोकन करणं, हे कठीण आहे. कारण त्याच्याशी संपर्कच नाही. ते काय आहे नेमकं तेच कळत नाही. कारण ते निग्रह करायला कठीण आहे, त्याला ताब्यात ठेवणं कठीण आहे. दुर्निग्रह
लहुनो. आता हे लहुनो म्हणजे शीघ्रगामी आहे. शीघ्र शीघ्र म्हणजे असं ते एक चंचल, जसं आधीच्या गाथेमध्ये आलेलं आहे, ते चंचल आहे. ते फार असं सहज इकडे तिकडे जात, सहज इकडे जाईल नाही तर तिकडे जाईल, नाही तर मनातल्या विषयांमध्ये जाईल, मेमरीतल्या विषयामध्ये जाईल, विषयांमध्ये इतिहासामध्ये जाईल, किंवा कल्पनेच्या जगात वावरल, भविष्यामध्ये पळल, पण वर्तमानात नाही राहत. ते इथं नाही राहत, ते तिथं जातं. इथं यायला सांगितलं हेही पस्तिको बुद्धांनी, तसं ते इथं नाही राहत, ते तिथं जातं किंवा तिथं जातं किंवा कुठेही जातं. म्हणून ते निग्रह करायला कठीण आहे, त्याला सांभाळणं कठीण आहे. का कठीण आहे? तर हा शोधाचा मुद्दा आहे. पण पहिली गोष्ट, तिथपर्यंत गेलो तर पाहिजे आपण, चित्तानुसती पर्यंत, या कायेतल्या चित्तापर्यंत पोहोचता तर आलं पाहिजे ना. म्हणून तो सतीचा मुद्दा आहे. ती साधना आहे, ती प्रॅक्टिस आहे. तर जेव्हा आपण ती प्रॅक्टिस करतो तेव्हा मग त्याचं स्वरूप लक्षात येतं. अरे हे फार कठीण आहे, याला ताब्यात ठेवणं, याचा निग्रह करणं, याला काय म्हणतात, पाहणंच कठीण आहे. ताब्यात ठेवणं ही तर लांबची गोष्ट आहे, परंतु त्याला पाहणंच कठीण आहे. पाहिल्यावर ते इतकं चंचल वाटतंय, इतकं पळापळ करणारं वाटतं, की त्याला आपण त्याला काय म्हणतात, सरळ करू शकत नाही. त्याला त्याला आपण जागेवर आणू शकत नाही, वटणीवर आणू शकत नाही. ते शीघ्रगामी असं म्हटलेलं आहे. ते एक तर निग्रह करायला कठीण आहे, शीघ्रगामी पळतंय ते. स्पंदनं चपलं चित्तंग, जे पहिली गाथा जी आहे चित्ताबद्दलची, ते स्पंदन करणारे, चपळ आहे, पळणार आहे. परत दुरख्खं रक्षण करायला कठीण आहे, निवारण करायला कठीण आहे. त्यातलं शल्य शल्य काढणं, हे डाग धुणं, बाबासाहेब ज्याला डाग म्हणतात, आता ह्याच्याशी संबंधित विचार केला तर असे अनेक डाग आहेत. तर अस्पृश्यतेचा एक आपल्यासाठी हा स्पेशल डाग आहेत. आपण स्पेशल लोक आहोत, स्पेशल लोक आहोत. कारण हा डाग आहे ना, जगात कुठंच नाही. कारण जातीव्यवस्था जगात कुठंच नाही अशा प्रकार, आणि त्यातल्या त्यात अस्पृश्यता कुठंच नाही. त्यामुळे महार कुठंच नाहीत, ते इथेच आहेत. आणि आपण त्याचा भाग आहोत, किंवा आपल्यावरचा तो डाग आहे. तो आता तो काही अंशी मिटल्यासारखा वाटतो, पण आपले शाळेचे दाखले पाहिल्यावर आपल्याला आठवण येते. आपल्या दाखल्यावर, कित्येकांच्या दाखल्यावर हिंदू महार आहे. तो आपला डाग आहे, आणि तो सामाजिक डाग आहे. तो आता आणि कधी कधी तो डाग टिकून राहण्यासाठी आपले रिझर्वेशनचे पण मुद्दे कारणीभूत आहेत त्याला. पण त्याच्याशिवाय पर्याय पण नाही. कारण ही समाज रचना अशी आहे, ही हा भेदभाव असा आहे. भेदभावाचं जे वातावरण आहे, भेदभावाचं जे काही काय म्हणतात, जुने कायदे आहेत. नवीन कायदा नको लोकांना, बऱ्याच लोकांना नको संविधान, नको, पण जुने कायदे पाहिजेत. त्याच्यात हा डाग आहे, त्याच्याशी कनेक्टेड आहे तो. पण हा आपल्या मनावरचा डाग आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. हे आपल्याला, तो दाखल्यावरचा जाईल तेव्हा जाईल, किंवा समाजात सामाजिक ओळख म्हणून तो जाईल तेव्हा जाईल. आपल्या मनावरचा काढणं हे तर आपल्या हातात आहे. तिथून सुरुवात झाली पाहिजे, आपल्यापासून. हे बाबासाहेबांची घोषणा तिथून आहे. ते लोक सुधारतील तेव्हा सुधारतील, ते ज्यांनी हे निर्माण केलं ते सुधारतील तेव्हा सुधारतील, पण हा माझ्यावरचा डाग आहे. हा या नर ते म्हणायचे, हा या आमच्या नरदेहावरचा डाग आहे. तर तो डाग आधी हातात घेतला पाहिजे. कारण हे बुद्ध धम्माच्या वाटेवर आल्यामुळं ह्या गोष्टी लक्षात यायला लागलेल्या आहेत, की नुसतं काय म्हणतात, उथळ चळवळ करून नाही चालत. बाबासाहेबांसारखी ती अशी ही सायकोलॉजिकल चळवळ आहे, मानसिक चळवळ आहे, ही मनोधारणा, अं, चित्त बदलण्याची चळवळ आहे, मन बदलण्याची चळवळ आहे, आणि प्रबोधनाची चळवळ आहे. प्रबुद्ध भारत, प्रबोधन करण्याची, मन बदलण्याची, चित्त बदलण्याची ही चळवळ आहे. ही खोलातली चळवळ आहे.
उथळ चळवळ नाही. आपण बरेच लोक उथळ चळवळीमध्ये जास्त फार उड्या मारतो. आपलं चित्त उड्या मारतं, मन उड्या मारतं. कारण ते ताब्यात नाही. ताब्यात ठेवणं कठीण आहे. ते कुठे पळतं, काही करतं. आपण बघा काही करतो पक्षांतरासारखं. आपण कधी इकडं कधी तिकडं. काल मी तो साखरपुडा साक्षगंध लावला ना, त्याच्यामध्ये सुनंदा पण होती पठण करायला स्टेजवर. आम्ही ते छोटासा कार्यक्रम होता, तर ते पठण करून खाली आलो. तर मग आता मी 40-45 वर्ष इथं नगरमध्ये जी काय मी काम केलं, तर अं, त्याच्याशी संबंधित असलेल्या काही काही लोक तिथं होते. काही महिला होत्या आणि त्या महिला त्या काळात खूप सक्रिय असायच्या. मी ते काम करताना इथे त्रैलोक्यात विशेषतः. पण त्यांनी त्या महिलांनी सुनंदाकडे एक हे व्यक्त केलं, नाराजी व्यक्त केली. आणि आजकाल आजकाल आम्ही कमलवीरांचा जाहीर निषेध करत असतो. त्यांनी एवढं चांगलं चाललेलं काम त्यांनी बंद पाडलं. तर ते सुनंदाने त्यांना सांगितलं, त्यांनी बंद नाही पाडलं. त्यांचं काम त्यांच्या पद्धतीनं चाललेलं आहे. आणि आता एक वाट दाखवली तर ठीक आहे. तुम्हाला काय करण्यासारखं असेल तर ज्याने त्याने करावं ना. कोणावर अवलंबून राहून नाही चालत हे काम. ज्यानं त्यानं करायचं असतं. नाही नाही, ते आम्हाला ते सुरुवात करून दिली ना, आता ते बाजूला पडले. आम्हाला ही वाट दाखवली ना, आता स्वतःच बाजूला झाले. तर त्यांचा तो गैरसमज आहे, बाजूला झालो. मी बाजूला नाही झालो. मूळ कामावर आलेलो आहे. बेसिक कामावर आलेलो आहे. आणि बाबासाहेबांच्या खऱ्या कामावर आपण आलो. म्हणजे मी तरी त्याच्यात फार समाधानी आहे. चला म्हणजे अं, हे निग्रह करायला कठीण जे चित्त आहे, ते चित्त ताब्यात ठेवण्यासाठी आपल्याला ते शक्य आहे. कठीण जरी असलं तरी अशक्य नाही. तर ते चित्त किती पळापळ करणार असलं तरी त्याला सतीनं आपण जागेवर आणू शकतो. येतं ते, शांत होतं, स्थिर होतं, पण निष्क्रिय नाही होत. कारण ती ऊर्जा आहे. चित्त, मन ही ऊर्जा आहे, शक्ती आहे. आपल्यातला जिवंतपणा आहे तो. त्याच्यात किती पळापळ जरी असली तरी त्याला जागेवर आणणं शक्य असतं, पण कठीण आहे. कारण ते यत्थ कामनी पातीनो, कुठेही जातं. ते कुठे त्याला जिथे इच्छा होईल तिकडे जातं. यत्थ, यत्थ म्हणजे जिथं, कामनी पातीनो म्हणजे जिथं इच्छा निर्माण होते. कामनी पात्र म्हणजे इंद्रिय तृष्णा. त्याच्या मनात जे येतं, त्याच्या डोळ्याला जे वाटतं, कानाला, जिभेला, याला त्याला म्हणजे इंद्रियांच्या मागे आपण पळतो, हे चित्त पळतं. तर पुढं म्हटलेलं आहे, अशा चित्ताचं दमन करणं. चित्तच दमत हो साधू. साधू म्हणजे कल्याणकारक, हितकारक. तर अशा चित्ताचं, असं धावपळ करणाऱ्या चित्ताचं, जे फंदानंग आहे, चपलांग आहे, दुरखंग आहे, दुर्निवारयंग आहे, जे परिफंडती फडफड करतं. तर अशा चित्ताला शांत करणं, दमन करणं. त्याचं दमन करणं म्हणजे दाबणं नव्हे. दमन करणं म्हणजे त्याला संयमित करणं. हे साधू आहे, म्हणजे कल्याणकारक आहे. असं चित्त हे सुखावं असतं, कल्याणकारक असतं. चित्तं दंतं सुखावं. जे चित्त दंतं म्हणजे दमन केलेलं आहे, शांत केलेलं आहे, संयमित केलेलं आहे, ते सुखदायक असतं, सुखावं असतं. अशी ही चित्तवग्गातली तिसरी गाथा आणि त्याचा अर्थ आहे. आणि जो अनुवाद मी पाठवला तो म्हणजे सर्वसाधारणपणे ठीक आहे. निग्रह म्हणजे निग्रह. निग्रह करायला कठीण. लहून म्हणजे छोटं लहू म्हणतो ना आपण. म्हणजे जसं हलकं. म्हणजे आता समजा
वादळ आलं तर ज्या हलक्या वस्तू असतात ना, पाला पाचोळा कागद, ते पटकन उडतात असे. कारण ते लघु ते छोटे असतात, ते असं हलके असतात. तसं हे चित्त हलकं आहे म्हणजे ते कुठेही जातंय, ते कोणत्याही बाजूला पळतंय, अशा अर्थानं तो शब्द असावा. पण त्याला शीघ्रगामी म्हटलंय, म्हणजे जसं वाऱ्यामध्ये पाचोळा उडतो किंवा कागद उडतात, धूळ उडते, जे हलकं आहे ते पटकन उडत. तसं हे चित्त जे आहे ते इतकं हलकं आहे की त्याला काही दिसलं का चाललं तिकडे, त्याला ऐकू आलं चाललं तिकडे. त्याला गंध, चव, आता कालच्या जेवणातले पण ते काय होतं, ते त्यावेळेला खाताना मला असं वाटलं होतं की ते नाही खायला पाहिजे, कमी खाल्लं. पण तरी खाताना असं वाटतं हे त्रासदायक होईल, ते त्रासदायक झालंच. पण ते चित्त त्याच्यात त्यावेळेला ती गरज पण असते. पण बऱ्याचदा हा चला हे खाऊ ते खाऊ हे खाऊ, ते सगळं घेऊन ते खाऊ, असं ते वाटतं. नंतर वाटलं नाही, ते खरकटं टाकलं थोडं मी, पण चित्त त्यावेळेला त्याच्या त्याच्या ठिकाणी ते पळत होतं तिकडे, पण ते लक्षात येत होतं. तर त्याला लहून म्हटलेलं आहे. आणि यत्थ कामनी पातेनं म्हणजे कुठेही जातंय, ते कुठेही पळतंय. म्हणजे कालच्या राईस प्लेटवर पाहिलं, म्हणजे ते कालच्या जेवणातलं पाहिलं, तर ते आजकाल आपण पाहतो की जेवणावर फार लोक व्हरायटी ठेवतात. पापड लोणच्या पासून काय काय असेल ते, दोन तीन प्रकारच्या भाज्या, डाळ भात आणि भजी आणि काय काय बरंच काय काय होतं, पुऱ्या आणि चपात्या पण होत्या, पुऱ्या होत्या आणि गुलाबजाम होते. तर ते आता जेवायला मी बसलो, म्हणजे सगळे लोक होते आजूबाजूला बसलेले, खुर्ची खुर्ची घेऊन बसलो, बुफे डिनर बसून बसून खात होतो. तर खाता खाता मी बाजूच्या प्लेटकडे पाहिलं, तर त्याच्यामध्ये गुलाबजाम होते. आणि मग गुलाबजाम मी माझ्या प्लेटमध्ये म्हटलं मी गुलाबजाम घ्यायला विसरलो. अहो म्हटले होते ना तिथं. मी एक जण पटकन गेले आणि ते गुलाबजाम घेऊन आले. तर तिथं मी माझ्या प्लेटमधलं खाता खाता मी शेजारच्या प्लेटकडे पण पाहत होतो की आपलं काय राहिलं की काय, जणू काय हे चित्त ते शोधतंय ते, त्याच्यामुळे डोळे शोधतात. असं आहे चित्त, सगळीकडे पळणार. म्हणजे आता असे असे शेकडो हजारो लाखो विषय आहेत आपल्यामध्ये. त्याला एक उदाहरण आहे, कालचं जेवणाचं एक उदाहरण आहे, पण असंच आहे. यत्थ कामनी पातेनो, वाटेल तिकडे जाणारे, याला संयमित करणं गरजेचं आहे. ते चित्त साधू आहे, म्हणजे कल्याणकारक आहे. असं ते आजच्या गाथेचा सर्वसाधारण एक सार असा सापडतो. तर बाबासाहेबांच्या आजच्या घोषणेपासून आपण जी सुरुवात केली, तर तो विषय हा न थांबणारा विषय आहे. तो काय फक्त एका तासात आणि अर्ध्या तासात हे करण्याचा विषय नाही, परंतु बुद्ध धम्म, बाबासाहेब आणि आपलं जीवन, याचा हा त्रिकोण आपल्याला साधण्याची गरज आहे. थांबतो मी या ठिकाणी तात्पुरतं. त्यांचा जो काही एक एक दोन वाक्य परत रिपीट करा. हा. जे महामानव असतात, त्यांचा जो काही निश्चय असतो, दृढ संकल्प म्हणा, अधिष्ठान म्हणा, हा खूप असा तीव्रतेचा असतो. आणि असं जे काही बोलणं आहे, मी हिंदू म्हणून जन्माला आलो परंतु हिंदू म्हणून मरणार नाही, हा दृढ संकल्प म्हणजे ते त्यांना पुढे तसं माहीतही तसं नव्हतं. तसं ते वाक्य नाही, ते सांगण्यासाठीच मी ते डिटेल वाचलं. ते हो, असं डिटेल ते ते वाचलं ते आज. ते टायटल तसं प्रसिद्ध झालं, परंतु त्यांचे शब्द जे होते ना, तो दुर्दैवाने अस्पृश्य हिंदू असा डाग घेऊन मी जन्माला आलो, हो, पण ती गोष्ट माझ्या स्वाधीन नव्हती, हातात नव्हती. तथापि हा नीच दर्जा झुगारून देऊन ही स्थिती सुधारणे मला शक्य आहे, आणि ते मी करणारच, याबद्दल मुळीच संशय नको. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की हिंदू म्हणून घेत मी मरणार नाही. एवढं मोठं हो, वाक्य आहे ते. हो, खरोखर ते आज वाक्य, डिटेल वाक्य आम्हाला समजलं. हा हा आणि त्यांचं जे काही अधिष्ठान आहे, निश्चय आहे, दृढ संकल्प
खूपच अ, सुंदर आणि एकदम तीव्रतेने होता. आणि त्याचा त्यांनी तो संकल्पही पूर्ण केला 1956 रोजी, 14 ऑक्टोबर 1956 रोजी. तर अ, खूप मनाला भावलं हे वाक्य तुम्ही जे डिटेल सांगितलं ते. आणि अ, आजचा जो काही दिवस आहे त्या दिवसाला अनुसरून आपली जी काही धम्मदेसना झाली ती खूप सुंदर झाली. तर खूप छान. आज याच वाक्याची उजळणी होण्यासाठी सर्वजण येवला मुक्तिभूमी येथे जातात. मीही जाणार आहे. थोडस ऑफिसचं काम झालं की जाणार आहे. आणि परत परत ऊर्जा घेऊन कामाला सुरुवात करणार. जय भीम. गुड, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही गती दिली या विषयाला, म्हणजे जास्त गती दिली आणि योग्य वेळी दिली. हां, धन्यवाद. थँक्यू. नाही सर, खूपच छान झालं सर. ते बाबासाहेबांनी जे परंपरा मुरकळीस आणली, जुन्या रीतिरिवाज, की आपण जन्म आपल्या हातात नाही, मृत्यू आपल्या हातात नाही, पण जीवन कसं जगायचं हे बरोबर, आपल्या हातामध्ये आहे. बरोबर. आणि अस्पृश्यतेचा जे डाग आहे आपल्याला लावलेला, हे परंपरेनुसार किंवा महार लोकांना तुच्छ लेखलं पाहिजे, आणि हा भारतामध्येच आहे. तो परंपरा म्हणजे मुडकळीस आणण्याचं काम म्हणजे खूपच छान बाबासाहेबांनी हे काम कार्य केलेलं आहे. आणि ते खूप तुम्ही म्हणजे आपल्या समजेल या पद्धतीमध्ये तुम्ही आजचा हा वर्ग घेतलाय. खूपच छान झाला विषय हा, म्हणजे परंपरेवरच अवलंबून आहे आजचा विषय हा. बरोबर. रीतिरिवाज हो, जुन्या, आणि तेच आपल्याला यातना होत्या ना, आणि बरोबर. तो डाग बाबासाहेबांनी पुसण्याचा प्रयत्न केला. खूप छान झालं सर. इथून इथून आजच्या दिवसाला 1935 साली आजच्या दिवशी त्याची सुरुवात झाली. प्रत्यक्ष का त्याच्या आधी त्यांनी सुरुवात केली होती, पण डायरेक्ट एवढं कधी बोलले नव्हते. डायरेक्ट जे बोलले पहा ना ते, सर. ही घोषणा जी आहे ही डायरेक्ट जे बोलले, याचं सगळं हादरलं, देशच हादरला. हे आता दिसायला साधं दिसतंय वाक्य ते, पण त्याचे याचं इतके इतके याची इतक्या जाहिराती झाल्या, इतक्या बातम्या आल्या. आणि म्हणजे बाबासाहेबांचं जीवन पण धोक्यात आलं, त्याच्यामध्ये आलं होतं त्यावेळेला. म्हणजे हो भीतीदायक सर, परिस्थिती खूपच. निर्माण झाली त्यावेळेला, असं जेव्हा ते बोलले. आणि त्याच्यामुळे आता त्यांचे बाबासाहेबांचे कार्यकर्ते त्यांच्या भोवती गराडा करून असायचे. बॉडीगार्ड नव्हते ठेवत बाबासाहेब, पण लोक लोक त्यांना संरक्षण द्यायचे. हा. खूपच बघा ना सर, निसर्ग निर्मित पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, ते बाबासाहेबांना त्याचं आंदोलन केलं. अं, आपल्याला म्हणजे असे निसर्गाचे जे अधिकार आहेत ते पण आपल्याला भेटून देत नव्हते लोक इथले. आणि त्यासाठी बाबासाहेबांनी संघर्ष करून आज किती किती महान कार्य केलंय त्यांना. माणसासारखं जगून देत नव्हते, पण बाबासाहेबांमुळे आज आपण माणसात आलेलो आहे. त्यांचे खूप मोठे उपकार आहेत आपल्यावर. या सगळ्याच कारण जे आहे ते चित्त आहे, मन आहे. ती मान. मानसिकता तशी आहे. ती जाती व्यवस्थेची मानसिकताच अशी ते बनली गेली संस्कारामुळे. परंतु संस्कार धारण करणारी माणसं असतात, आणि माणसानं ज्यानं त्यानं आपलं चित्त सांभाळलं पाहिजे आणि मन सांभाळलं पाहिजे. ते लक्षात आलं पाहिजे, म्हणून स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. परिस्थिती कधी एकट्यामुळे बिघडत नाही किंवा एकट्यामुळे सुधारत नाही. पण तो स्वतः जबाबदार मात्र त्याला असतो. कारण कोणतंही असू येतं. समजा आता हे काही जो काही धर्म आहे किंवा जी काही व्यवस्था आहे, समाज व्यवस्था आहे, त्याच्यामुळे हा डाग लागला, हे मान्य आहे. परंतु धुणार कोण? आपलं चित्त सुधारणार कोण? आपण जे धरून ठेवलंय. जात 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 काय आपल्याला म्हणत नाही ना, मला धरून ठेव, किंवा कोणी दुसरं म्हणत नाही याला धरून ठेव. आपलंच चित्त धरतंय ना, आपलंच मन धरतंय. आपणच धारण केलेली ती. म्हणून ती स्वतःपासून सुरुवात आहे, आणि ही गोष्ट बाबासाहेबांनी ती लक्षात आणून दिलेली आहे. या घोषणेतून मी मी ते डाग डाग दूर करील. जन्माबरोबर आलेला ते माझ्या हातात नव्हतं. आता आता हातात आहे माझ्या. आता मी त्याच्यातून बाहेर पडेल. आणि फक्त अस्पृश्यतेवरच काम न करता त्यांना हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून
इतर बी धर्मावरचे ह्यांच्यामधलं काम केलं ना महिलांचं, किती खूप म्हणजे. ते ते केलं पण त्याच्यात अपयश आलं. कशात अपयश आलं? हिंदू कोड बिल आहे, त्याच्यामुळे त्यांनी राजीनामा पण दिला होता. पण ते आज लागू झालं ना नंतर काही ते दिवसांना. नंतर झालं ते. उशिरा लोकांना उशिरा सती आली, जाग आली. पण तेव्हा मात्र त्यांना ताबडतोब राजीनामा द्यावा लागला. हे आमचा धर्म नष्ट करायला चालले, असं म्हणत होते त्याला. हिंदू कोडबिलच्या निमित्तानं आमचा धर्म नष्ट होणार. बाबासाहेबांनी राजीनामा दिला. त्यामुळे ते सोपं सरळ नाही, जेवढं दिसतं सरळ सोपं दिसतं तेवढं सरळ नाही ते. फार गुंतागुंत आहे त्याच्यामध्ये. असो. अं, आपला अभ्यास दोन्ही दोन्ही तिन्ही गोष्टींना धरून चालला पाहिजे, अशी एक अपेक्षा आहे. बुद्ध, बाबासाहेब आणि आपण. सर, मला वाटतंय मुक्ती कोण पते ह्याच्यावर पण एक विषय व्हायला पाहिजे, कारण तुम्ही ते ट्रान्सलेट केलेलं आहे. आणि तुमचं पुस्तक पण आम्ही नजरे खालून गेलेलं आहे. तो बी जरा अभ्यास चांगला होईल असं मला वाटतंय. हो, तो त्याच्यावर बी. आपण त्याच्यावर आपण मागे अभ्यास केलेला पण आहे. आणि हा. बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या प्रसंगी आपण चर्चा पण केली, करू आपण त्याच्यावर. आपण हम्म. म्हणजे काय म्हणतात, वर्ड टू शब्दशः अभ्यास घेऊ. जसं आज आपण ते एका घोषणेचा शब्दशः विचार केला. आतापर्यंत हा. आपण कसं मी म्हणून हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. ते लोकांची भाषा आहे ती. बाबासाहेबांचे ओके. शब्द असे नाहीत. बाबासाहेबांचे शब्द हे आत्ता जे वाचून दाखवले तसे आहेत ते. बरोबर. जसं आता एखादी काय म्हणतात ना, म्हणजे अं, पत्रकार जो असतो तर त्याच्या पद्धतीने ती बातमी देतो ना. तसं हम्म. बाबासाहेबांच्या याचं लिहिणाऱ्यांनी तशा पद्धतीने लिहिलं आणि तीच गोष्ट प्रसिद्ध झाली. पण बाबासाहेब जे प्रत्यक्षात बोलले ते अशा पद्धतीने बोललेले आहेत. ती गोष्ट आज आपल्याला लक्षात घेणं गरजेचं होतं. आणि त्याच्या अनुषंगाने मागे पुढे परत काही काही त्यांनी छोटंसं भाषण म्हणून ते फार छोटं आहे. ती बहुतेक ती घोषणा म्हणूनच ती मीटिंग, तिथे एक मीटिंग होती येवल्याला. आणि त्या मीटिंगच्या आधी त्यांनी ती घोषणा केली असेल. आणि त्याच्यावरच परत ठराव पास झाला आणि मग ते पुढचं काम सुरू झालं. तर त्याच्या संदर्भात ते असं पण म्हटलेलं आहे की येवला परिषदेच्या ठरावात, ते बाबासाहेबांनी लिहून दिलेला ठराव होता, त्या ठरावात त्यांनी असं म्हटलेलं आहे, अस्पृश्य मानलेले वर्ग व स्पृश्य मानलेले वर्ग यामध्ये समता व संघटना घडवून आणण्याच्या हेतूने तितके सामर्थ्य नसतानाही माणसांची आणि द्रव्यांची म्हणजे पैशाची, पैशाची. माणसांची आणि द्रव्यांची आमची अपरिमित हानी झालेली आहे. कारण लोकांना लोकांना एकत्र आणावं म्हणून समता स्थापित करावी आणि स्पृश्य आणि अस्पृश्यांची सगळ्यांची संघटना निर्माण करावी, असा आमचा प्रयत्न होता, बाबासाहेब म्हणतात. पण ते करताना आमच्या माणसांची हानी झाली. कारण बरीच मारहाण पण झाली कारण त्याच्या पाठीमागं तो महाडचा सत्याग्रह आणि नाशिकचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह, त्याचा संदर्भ आहे. तर तिथं मारहाण पण झाली तिथे. म्हणून माणसांची पण हानी झाली म्हणतात आणि आमचा कष्टानं मिळवलेला पैसा पण खर्च झाला. पुढे ते म्हणतात द्रव्यांची पण अपरिमित हानी झाली. आणि ही हानी सोसून आम्ही ती मुंबई इलाख्यातील अस्पृश्य वर्गांनी महाड येथे चौदार तळ्यावर आणि नाशिक येथे काळाराम मंदिरावर सत्याग्रह केला, हानी सहन करून. काळाराम मंदिराचा सत्याग्रह तर गेली 6 वर्ष सतत चालविण्यात आला, परंतु स्पृश्य मानलेल्या हिंदूंचे किंचितही मतपरिवर्तन झाल्याचे दिसत नाही. इतकेच नव्हे तर स्पृश्य व अस्पृश्य या उभयतातील होऊ घातलेल्या संघटनेला आणि तज्जन्य म्हणजे त्यातून उत्पन्न होणाऱ्या हिंदू समाजाच्या सामर्थ्याला
आपण कवडीची किंमत देत नाही, असे त्यांनी वर्तनाने सिद्ध केलेलं आहे. म्हणजे तुमच्या कामाला आम्ही काही किंमत देत नाही. असं असल्यामुळं अस्पृश्य वर्गाची ही परिषद असा ठराव पसार करत आहे की हिंदूंची मनधरणी करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा काहीही उपयोग होत नसल्याने त्या बाबतीत अस्पृश्य वर्गाने आपले सामर्थ्य, आपली शक्ती विनाकारण खर्च करू नये आणि सत्याग्रहाची मोहीम यापुढे बंद करावी. स्पृश्य मानलेल्या वर्गापासून आपला समाज स्वतंत्र करावा व हिंदुस्थानातील अन्य समाजामध्ये आपल्या समाजाला मानाचे व समतेचे स्थान मिळवण्याकरता अस्पृश्य वर्गाने एकनिष्ठेने प्रयत्न करावा, असे या परिषदेचे मत आहे. असा ठराव त्या ठिकाणी पास झाला. आता इतर समाजामध्ये आपण जावं, त्यावेळेला बाबासाहेबांच्या मनामध्ये कोणत्या धर्मात लोकांना न्यायचे हे त्यांच्या मनात त्यांनी उघड बोलून दाखवलं नव्हतं. त्यांच्या मनात बुद्ध असणार आहेत, परंतु त्यांनी ते फार सावधगिरीनं पावलं उचलत होते त्यावेळेला. आणि आपल्याला जिथं मानाचं स्थान मिळेल किंवा समतेचं स्थान मिळेल अशा दुसऱ्या समाजात जावं, असं बाबासाहेबांच्या मनात होतं. परंतु प्रत्यक्षात असं कुठं त्यांना दिसलं नाही. आता इतर याच्यामध्ये मुस्लिम समाज, मुस्लिम धर्म किंवा ख्रिस्ती समाज, ख्रिस्ती धर्म किंवा शीख समाज, शीख धर्म वगैरे अशा प्रकारचे ते प्रयत्न त्यांचे चालले असतील असं लोकांना वाटत होतं. परंतु त्यांनी तसं उघड कुठेच बोलून दाखवलं नाही. एक थोडंसं शीख धर्माबद्दल दाखवलं त्यांनी त्यावेळेला बोलून, परंतु बाकी बुद्ध धर्माबद्दल पण त्यांनी त्यावेळेला स्पष्ट अं, उल्लेख केला नाही डायरेक्ट. परंतु थोडासा डायरेक्ट उल्लेख त्यांनी 36च्या भाषणातच शेवटी केलेला आहे. कारण 1936चं मुंबईचं जे भाषण आहे, 31 मे 1936चं, तर त्याच्यामध्ये त्यांनी शेवट जो केलेला आहे तो महापरिनिर्वाण सुत्तामधला बुद्धांचा जो संदेश आहे, स्वतःला शरण ह्या, इतरांच्या बुद्धीला शरण जाऊ नका, म्हणजे आत्ता दीपक हो. सर बरोबर आहे सर. कारण तुम्ही म्हणताय त्या बौद्ध धर्माकडे त्यांचा कल होता. कारण बौद्ध धर्म हा असा आहे की कारण मनावर कार्य करतो, चित्तावर कार्य करतो, स्वतःवर कार्य करतो आणि जे सत्य आहे तेच स्वीकारतो. आणि अ, म्हणजे आणि मी म्हणतो असे लादण्याचा विषय कधी बौद्ध धर्मात आलेला नाही. त्याच्यामुळं प्रत्येकानं स्वतःसाठी कार्य केलं पाहिजे, स्वतः मुक्त झालं पाहिजे. हाच बाबासाहेबाचा विषय असणार आहे, म्हणून त्यांना बौद्ध धर्माकडे हे कल असणार आहे. आणि त्यांनी पण स्वतःपासून सुरुवात केली. मी, हा. माझ्यावरचा डाग, माझा हा. जन्म, ही जी भाषा आहे, तर हे आपण स्वतःला विसरून दुसरं बोलण्यात आणि विचार करण्यात जो म्हणजे काय तो दिशाहीनच आहे. जो असं करतो, स्वतःला विसरतो, माझं काय करायचं असा नाही विषय, याचं काय होईल आणि त्याचं काय होईल आणि समाजाचं काय होईल. तर ते कसं असतं, तो भ्रम असतो माणसाचा. मी आणि बरोबर कधी आहे. कधी दाखवण्याचा पण मुद्दा असतो, शो करण्याचा मुद्दा असतो, की मला किती समाजाची काळजी आहे आणि संस्थेची काळजी आहे आणि लोकांची काळजी आहे आणि धर्माची काळजी आहे किंवा धम्माची काळजी आहे. अशी माणसं काय करतात, फक्त ते शो करतात. परंतु जो स्वतःपासून सुरुवात करतो त्याला त्याचं आधी व्यक्तिगत पातळीवर महत्त्व पटलेलं असतं. माझ्यावरचा डाग, माझं जीवन, आणि मग त्याच्यावरून मग इतरांची समानुभूती त्याला म्हणतात. म्हणजे मी जसा आहे तसे इतर आहेत, पण सुरुवात माझ्यापासून आहे आणि त्याच्या आधारावर मग ते काम करतात. त्याच्यामुळे हा भाषण करण्याचा किंवा नुसतं बोलण्याचा पण मुद्दा नाही, हा प्रॅक्टिकल मुद्दा आहे. बरोबर आहे. चला, कोणाच्या मनात काही आहे? स्वतःबद्दलही बोललं तरी चालेल, कारण स्वतःचाच मुद्दा आधी महत्वाचा आहे. सती जागृती हा स्वतःबद्दलचा मुद्दा आहे, चित्त स्वतःबद्दलचा मुद्दा आहे.
बाबासाहेबांची घोषणा हा आधी स्वतःपासून. सर जय भीम सर. जय भीम. किरण बोलतोय. हा बोला ना. अं, सर खूप छान झालं. हा हा. म्हणजे या गोष्टी आधीपासून बऱ्याचदा कदाचित वाचण्यातही गेलेल्या आहेत, हो हो. पण त्यावेळेस ते कदाचित भानावर नसल्यामुळे जो अर्थ लागायचा तो वरवरचा खूपच सरफेशियल लागायचा. त्यामुळे आज एक एक वाक्य घेऊन जेव्हा खोलामध्ये आपण जात आहात, तेव्हा ते लक्षात येते की हे किती खोलीतला अर्थ आहे आणि आपल्याला मिळालेलं जीवन किती खरंच गंभीर स्वरूपाचं आपण घेतलं पाहिजे स्वतः. बरोबर. फार फार वरचं वरचं आहे. दुसरी गोष्ट आहे की बाबासाहेबांचं आता जेवढं आपण ऐकलं त्याच्यातून मनातल्या धारणा, ते महामानव तर महान आहेतच, त्यात वाद नाही, परंतु मनाच्या धारणा आणखीन बदलत चालल्या. त्यांना जसं एका कंपाऊंड मध्ये सीमित केल्या चाललेलं आहे की दलितांचे नेते किंवा ह्यांनी मागासवर्गीय किंवा इतर वर्गांसाठीच काम केलं. ऍक्च्युअल पाहता एक मोठा रोग शरीराला झाला असताना त्या शारीरिक रोगावर काम करत असताना त्याचं दुरुस्त करतानाच शरीराचे बाकी अवयव कसे दुरुस्त राहून आयुष्य सुदृढ राहील असं सामाजिक, एक समाज म्हणजे पूर्ण शरीर आणि प्रकृती गृहीत धरलं तर होय. संपूर्ण शरीर कसं निरोगी राहील आणि सुदृढ राहील अशा स्वरूपाचं त्यांचं सामाजिक पातळीवर आणि मानव जातीच्या पातळीवरच काम झालेलं दिसतंय. बरोबर. त्याच्यात आक्षेप घ्यायला कुठलाही एक शब्द नाही, काही नाही. काय बरोबर. भीती पण ही वाटते की आपल्यासारख्या, म्हणजे घाबरून जायचं कारण नाही, परंतु आपली जेवढी ताकद आहे, बळ आहे, एवढ्या बळाला हे गोष्ट पेलणारी दिसत नाही मनात. आता आपल्यासारखे बरेच लोक असतील, आपण जिथं जमलो ते, तुम्ही तर कार्य चालू केलंय, परंतु काही करावं असं वाटलं तरी नेमकं काय करावं हे कळत नाही. ही द्विधा मनस्थिती आहे, कारण ती मनुष्य म्हणून, व्यक्ती म्हणून तेवढा आणखीन सशक्तपणा वैचारिक पातळीवर आणि आसक्ती सगळं जाऊन, म्हणजे भानावर आलं तर ते जाईल, त्यानंतरची जी एक डेअरिंग तयार होते की आता हे करायचंय, तर ती पातळी येण्यासाठी आत्मचिंतन आणि भानावर असणं गरजेचं आहे. एक आता चुकीचं असेल माझं सोल्युशन, आता तुमचं ऐकताना जाणवलं मला की हे कुठल्या वर्गाविरुद्ध नाही तर सगळ्या समाजासाठीच आहे, की जिथं बरोबर. जिथं एमपीएससी क्लासेस, ट्रेनिंग क्लासेस चालतात हो. आणि म्हणून याला बाबासाहेब राष्ट्रीय कार्य म्हणायचे. तेच आमचं तेच अस्पृश्यतेचं कार्य हे राष्ट्रीय कार्य आहे, म्हणजे सगळ्यांसाठी आहे. जिथं स्पर्धा परीक्षेचे क्लासेस चालतात किंवा जिथं आणखीन काही क्लासेस चालतात आणि नंतर बाकीचे राहिलेले आपल्या कॉलनीजमध्ये, विहारामध्ये, पण ह्या पद्धतीने निकोप निर्दोष अगदी बाबासाहेब त्यांचे संभाषण, त्याचा अर्थ आणि सोबतच आठवड्यात दोनदा मग बाकी भान सती बुद्धांनी काय सांगितलंय, म्हणजे पॅरलल जोपर्यंत असं वाटत आहे जाणार नाही, तर ते सतीवर असणं सुद्धा कसं सामाजिकरित्या आपलं कर्तव्य जागा करून देतं. हे असं पॅरलल कुठतरी जायला पाहिजे असं बरोबर. वाटत. त्याच्यासाठी स्वतःची जबाबदारी जास्त वाटत आहे. अगदी. आणि त्या म्हणून तो त्रिकोण जो म्हणतो मी, तो असं त्रिकोणाच्या मध्ये समाज आहे असं समजू आपण. येस सर, त्या त्रिकोणा योगे हा होणं खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. बरोबर. आणि लवकरात लवकर उठणं, म्हणजे कोण करेल ह्या भावनेपेक्षा स्वतःपासून तू सुरुवात काय करायची. करणार आहे ह्या हो. संडे पासून किंवा येत्या 8 दिवसामध्ये, आणि तिथपासनं ही फळी जशी वाढत राहील तशा जास्त फैलाव. व त्याच्यासाठी क्रॉस क्वेश्चनिंग होईल. जे माहित नाही ते माहित नाही सांगायचं धाडस पाहिजे, परंतु जेवढं बोलतोय तेच नेमकं बोललं पाहिजे स्पष्टपणे. बरोबर आहे. बरोबर आहे. सर थोडस रेकॉर्डिंग, मला काही अनाउन्समेंट करावीशी वाटली आज. हा रेकॉर्डिंग बरोबर. करता हा का बंद आपल्या बाकीच्या रेकॉर्डिंग बंद करू का? बाकीच्या कार्यक्रमाचे अनाउन्समेंट आहे. बरं. मशाल ज्याला आपण म्हणूया, क्रांतीची मशाल, हा. जे त्या काळामध्ये जे बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबरला पेटवली, हे आपल्याला सगळ्यांना जागृत केलं. आणि त्याचं सातत्य जे आहे ते चालू ठेवावं हेच अपेक्षा आहे माझी. पुढे चालू राहावं. खरंच खूप छान असतं विश्लेषण आणि हे सगळं इन ऑल इन वन. आणि तुम्ही ते त्रिकोण वगैरे, तो मला खूप भावलेला आहे. ते बुद्धांची जागृती, बाबासाहेबांची आणि ते स्वतः, हा त्रिकोण मात्र त्याचं सातत्य चालू राहिलं पाहिजे, टिकवलं पाहिजे. एवढंच बोलणं आहे.
व्हेरी गुड, छान. धन्यवाद सर. धन्यवाद.